ओबीसी समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. बरं, सगळीकडे मी जातो, भाषण करतो आणि येतो. माझा संबंध जास्त कुठे येतो? सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो. नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक अमुक पालकमंत्री म्हणून, त्याच्यामुळे मी काही नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही. त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून कुठेही जाऊन उभा राहील, हे माझं म्हणणं नाही आणि माझी वृत्ती नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवस जर विचार करा. ठीक आहे म्हटलं, आणि प्रश्नच येत नाही ना. म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट, मग इकडून जा तिकडून, तिकडून जा तिकडे. त्यांनी सांगितलं नाशिकहून उभं तुम्ही राहा. पार्टीनं सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे, म्हणून मी तयार झालो होतो. आणि बाकी कुठेच जायचा प्रश्नच येत नाही ना. तसंच अनेक ठिकाणी मागणी होती. अनेक ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी सांगतात इकडे उभं राहा, तिकडे उभं राहा, तिकडे उभं राहा. परंतु मी जे काय असेल नाशिक आता ठरलेलं आहे. मिळालं तर नाशिक, नाही मिळालं तर काही नाही. आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत होतो. अशा पद्धतीची मागणी जी आहे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही असं कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलं तर दाखवा. कायदा निवडणुकीचं काय बुक वगैरे काय असेल तर दाखवा. अशी मागणी होऊ शकत नाही. मागणी काय, काही मागण्या होऊ शकतात. आम्ही हे त्याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न, त्यात चूक काय आहे? मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे? काय सांगू त्यांना? माझं सांगणं आहे की बीडची निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला. कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. निवडून येणं महत्वाचं आहे. तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशाला भाग नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे, हीच अडचण आहे. मग ती बीजेपीकडे आहे, शिंदे गटाकडे आहे आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.